सब अच्छा या मीठा खराब नहीं है द्राक्ष घेतलेले नाशिकची तर फेमस द्राक्ष तुम्हाला माहितीच आहे आणि बोर पण घेतली इतकी गोड आहे ना आणि खूप छान दिसतात फळं सगळे. तर आता इथे फिश मॅरिनेट करून तिथे सिंपल करणार आहे. तर आधी कोथिंबीर टाकून घेतली आणि आलं लसूण पेस्ट. हाय हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम या चॅनल खूप खूप स्वागत आहे. तर आता गंगेवर आलेलो आहे आणि आता द्राक्ष खूप आलेली आहे. तर आता इथे काहीतरी शूटिंग चालू आहे तुम्हाला दाखवते बरं कसली काय माहिती. द्राक्ष घेतो आणि नेमकं आता आपल्याला बार बार वही करना शंभर चिकन का दोन्ही मिक्स करते ना काय इथं सिस्टम एक बाहेर महाग सब अच्छा या मीठा खराब नहीं है छोटा डालना खराब है कौन सा खराब है 4 किलो का क्या तुम ना दो दीपाली मीडियम मीडियम
हे सगळे चांगलेच आहे. काही ग्रीन येलो. एक भी मेरे पास 2 मिनट। हाँ मेरे पास है। डाले का बस जहाँ है आप दे दो ले लेते। गाठ नका मारू मग. नाही मारत. मस्त इथे ना बोर आणि द्राक्ष घेतलेले. नाशिकची तर फेमस द्राक्ष तुम्हाला माहितीच आहे. आणि बोर पण घेतली की गोड आहे ना आणि खूप छान भेटतात ह्या ठिकाणी. फळं सगळे एकदम फ्रेश मस्त घेतलेले आहेत. तर आम्ही येऊन खूप वेळ झाला. झोप काढली थोडीशी. खूप दमलो होतो ना. विरांच्या स्कूलमध्ये पण गेली होती. आणि बाकी मग सकाळी ना स्वयंपाकच केलं नव्हतं. बाहेरच खाल्लं होतं आम्ही. तर आता ना भूक लागली. बाहेर खाल्लं तरी घरचं जेवण लागतं. तर आता ना भूक लागली. त्याच्यामुळे मी मस्त कोळंबीचे पापड आहे ना ते तळते छानपैकी. आणि ते मस्त मिरची टाकून मस्त खाणं. आणि आज मस्त प्लॅन आहे फिश चिकन काहीतरी करायचं. बघू आता काय करते. आणि मस्त गेलो. किती छान फ्रुट्स भेटले मस्त. आल्या ते खाल्लं ना तर झोप लागून गेली. आपलं काय म्हणता जे मोठे ॲपल बोर असतं ना ते 50 रुपयाला 2 किलो. इतके स्वस्त भेटतं ना गंगेवर. आणि द्राक्ष पण 50 रुपयाची 2 किलो द्राक्ष खूप स्वस्त भेटतात. तुम्ही जर नाशिकमध्ये राहत असेल तर नक्की गंगेवरला तिथे फ्रुट्स खूप फ्रेश आणि एकदम म्हणजे स्वस्त भेटतात दुसरीकडपेक्षा. तर आता विहान आला त्याला आवडलं. आता भूक लागली म्हणून मी मस्त पापड तळते खाते. आणि थोड्या वेळाने फिश मार्केटमध्ये पण जायचं आहे. आणि तुम्हाला दाखवते मग तिथलं. चला किती घ्यायचे. तर मस्त चिकनची तयारी चालू आहे. इथे भात ठेवलेला आहे आता इथे. आणि पोळ्या मी करून गेली होती ना तर त्याच्यामुळे मग मला आता फक्त चिकन आणि भात आणि इथे फिश तळणार आहे. आणि इथे पातापट ठेवलेला आहे. तर इथे मस्त चिकन आपलं होते सुक्का चिकन. तर बघू शकता. तर आता याच्यात शिजत आहे. आणि मग ते शिजलं ना मग त्याच्यात पाणी टाकून देणार आणि रस्सा तयार करणार. आणि आपलं हे आज काळ्या वाटाचं केलेलं आहे मी. काळ्या वाटा. तर इथे मी कोथिंबीर निवडली. थोडीशीच कोथिंबीर होती तर ती निवडून घेते. मस्त गावठी कोथिंबीर होती. तर चला आता स्वयंपाक झाला की बोलतेच ना तुमच्याशी. तर आता इथे ना फिश मॅरिनेट करून घेते. सिंपल करणार आहे. तर आधी कोथिंबीर टाकून घेते ही सगळी. आणि आलं लसूण पेस्ट थोडीच होती ना म्हणून मी थोडी टाकून घेणार. आलं लसूण पेस्ट आणि हळद आणि मिरची. स्पायसी करणार कारण मला थोडं स्पायसी आवडतं. आणि मीठ. तर आता लावून घेते. आणि हे मॅरिनेट तरीच करून ठेवेल नंतर मग तळणार. आम्ही मोठाच मासा आणतो कारण ना मोठ्या माशाला काटे मोठे असतात आणि कमी असतात म्हणून आम्ही नेहमी आणताना मोठाच मासा आणतो.
असा तळायला किंवा मग भाजीला करी करायची त्याला. तर आता इथे ना मी लावून ठेवलेलं आहे असं सगळं. आणि तेल टाकलं होतं आधी मी याच्यात, असं मॅरिनेट करून ठेवलं आहे. आणि सिंपल मी शॅलो फ्राय करून घेणार नंतर. तर आता इथे ठेवून देते झाकून. हे मोठं झाकून ठेवते आणि जेव्हा ना करायचं तेव्हा तळून घेणार. इथे मस्त चिकन पण होतंय, भात पण होऊन जाईल. आता चल बोलते नंतर जेव्हा फिश तळते ना. तर इथे फिश मी शॅलो फ्राय करते मस्त आहे. आता हे खाऊन बघितलं बिहारांनी, मस्त क्रिस्पी झालेलं आहे, खूप छान दिसतोय. आणि याला काठी कमी असतात मधून इतका छान शिजलेला आहे, बघू शकता असा. आणि हा फिश याचं नाव आहे सिल्वर फिश. त्याला काटे कमी असतात आणि मोठे मोठे काटे असतात. खूप मस्त लागतो, जसं वाम फिश असतो ना सेंद्रियच लागतो एकदम. भाजीत वास पण येत नाही हा माशाचा, खूप छान. आणि तुम्ही असं बघू शकता आपण असं शॅलो फ्राय करून घेते. आता हे झालं का वियाला मी कॅरट जेवण झालेलं आहे. आता वियाला मस्त फिश देते एका डिशमध्ये. आणि 2 मासे राहिले तळून घेते, मस्त जेवण करू. चला बोलते ना तुमचं. तर इथे मस्त फिश तळून झालेले आहे आणि 2 खाल्ले पण आम्ही, बघू शकता असे किती छान दिसत आहे. आणि ना इथे फिश तळले पण मग खूप घाण म्हणजे तेलकट होऊन राहतं पूर्ण, बघू शकता. एवढं तेल असं वरती उठतं आणि एवढं वरती चिमणीच्या तिथे जातं. तर बघू शकता किती तेल झालेलं आहे. तर आता मला सगळं आवरायला लागेल. बाकीचे भांडे तर मी डिशवॉशरला लावलेले आहे. आणि बाकीचे आता जेवण फक्त मी आणि वैभव जेवायचं बाकी आहे. तर आता जेवण करून घेतो, भूक लागलेली आहे. तर व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.